ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतम राधा कांतम नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरीक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमौली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्यामध्ये आज आपण 17व्या दिवशी, तर 17व्या दिवशी विश्वमौली ज्ञानोबरायाच्या 115 क्रमांकाच्या ओवीपासून आणि गीतेतील 10 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरीक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरीक्षितं। दुर्योधन जो आहे, हा दुर्योधन मी तुम्हाला कालच्या चिंतनामध्ये सांगितलं की ज्यावेळेस तो द्रोणाचार्याकडे गेला आणि द्रोणाचार्याकडे गेल्यानंतर सर्वप्रथम द्रोणाचार्याकडे जी सेना आहे त्या सेनेचं वर्णन करू लागला। म्हणजे पांडवाकडे जी सेना आहे त्या सेनेचं वर्णन करू लागला की पांडवाकडे अशा अशा पद्धतीची योद्धे आहे। जवळजवळ पांडवाकडे त्यांनी 17 योद्धे यांची नावं घेतली आणि ज्यावेळेस स्वतःकडील सेनेचे नाव घेण्याचा प्रसंग आला की माझ्याकडे कोण असे जे वीर आहेत, तर त्यावेळेस स्वतःकडे फक्त किती घेतले? 7 जणांचे नाव घेतले आणि नंतर सांगितलं की 7च नाही तर माझ्याकडे असे अनेक वीर आहेत की ज्यांचं जे माझ्यासाठी म्हणजे ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीसाठी सर्व समर्पित करत असते, त्याप्रमाणे माझ्यासाठी ते मरणासाठी आले आहे, माझ्यासाठी ते लढण्यासाठी आले आहे, माझ्यासाठी ते आपला प्राण देण्यासाठी आले आहे, किंवा त्याने स्वतःची कुठलीही चिंता केली नाही आणि माझ्यासोबत लढण्यासाठी ते आले आहे। आता या ठिकाणी जो दुर्योधन आहे तो द्रोणाचार्याला काय म्हणत आहे की आपली जी सेना आहे आणि पांडवाची जी सेना आहे या दोघातील तुलना करत आहे की आपलं सैन्य किती आहे, त्यांचं सैन्य किती आहे। असं सांगताना सांगितलं अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरीक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरीक्षितं। अरे आमचं सैन्य जे आहे ते आमचं सैन्य अमर्याद आहे, ज्याचं रक्षण भीष्माचार्याने केलं आहे किंवा भीष्माचार्य ज्यांचे सेनापती आहे। आणि पांडवाची जे काही सेना आहे ती पांडवाची सेना अमर्यादित आहे। अरे कौरवाची सेना जी आहे ती किती होती? 11 अक्षहिणी आणि पांडवाची किती होती? 7 अक्षहिणी। तर एवढा यामध्ये फरक होता। आणि विशेष त्यांनी हे सांगितलं की जे आपल्याकडे जे भीष्म पितामह आहे ते युद्धामध्ये अतिशय निपुण आहे, युद्धामध्ये श्रेष्ठ आहे, चतुर आहे, परंतु त्यांच्याकडे जो काही त्यांचा सेनापती आहे भीमदादा, हा भीमदादा कसा आहे? अरे जास्त खाणाऱ्या माणसाला काय असते? जास्त झोप येत असते, आहे की नाही? तसं भीमदादाच्या बाबतीत नाही म्हणा, पण जास्त खाणारा माणूस कसा असतो? जास्त दिमागाचा उपयोग करत नाही। तर भीमा
विरक्षितम, म्हणून भीमाने जे रक्षण केलेले जे पांडवाचं सैन्य आहे ते मर्यादित आहे, पुढे सांगणारच आहे. आता ज्ञानोबराय काय सांगतात याच्याविषयी आपण बघू. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठ, जो जग जेठी जगी सुबट, तया दळवेपणाचा पाठ भीष्मासी पये. आणखी त्यात सांगतात की सर्व क्षत्रिया श्रेष्ठ, सर्व क्षत्रियामध्ये कसे आहे ते श्रेष्ठ कोण? भीष्म पितामहा. सर्व जगात नावाजलेले थोर योद्धे, आणि या भीष्माचार्याने सर्व सेनापतीपणाचा अधिकार सेनापतीपणाचा अधिकार कोणाला दिला आहे? भीष्माचार्याला. कोणाच्या सेनेचा? कौरवाच्या सेनेचा. संपूर्ण अधिकार सेनापतीला असतो. तर सेनापती कोण आहे? तर सेनापती भीष्म पितामह आहे. आणि भीष्म पितामहाची कीर्ती सांगताना काय म्हणत आहे की क्षत्रियामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, नुसतं श्रेष्ठच नाही सर्वश्रेष्ठ आहे. आणि जगात नावाजलेला थोर योद्धे जेवढे आहे त्यापैकी भीष्म पितामहा एक आहेत. आता याचिनी बळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे थेकुले लोकत्रये. सांगतात यांच्या सामर्थ्याने आवरलेले हे सैन्य, म्हणजे जे सैन्य कुणाच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे? भीष्म पितामहाच्या. तर भीष्म पितामहाच्या मार्गदर्शनाखाली जे असलेले सैन्य आहे ते सांगतात ज्याप्रमाणे एखादा बांधलेला किल्ला आहे त्याप्रमाणे हे सगळीकडे पसरलेले आहे. आणि पांडवाची जी सेना आहे ती पांडवाची सेना काय? त्या सांगतात की यांच्या तुलनेने पांडवाची सैन्यच काय की त्रैलोक्य ही अल्प आहे. पांडवाची सेनाच नाही तर त्रैलोक्य सुद्धा अल्प आहे. म्हणजे स्वतःच्या सेनेचा मोठेपणा जो काही दुर्योधन आहे तो अशा पद्धतीने सांगत आहे की जी काही आपली सेना आहे ती आपली सेना, त्याचं जसं एखादा किल्ला बांधलेला आहे आणि जसा किल्ला बांधला तशी पूर्ण सेना ही आपली किल्ल्याप्रमाणे मजबूत बांधलेली आहे. आणि त्याच्या तुलनेमध्ये ही जी पांडवाची सेना आहे ती तर फार अल्प आहे. आता ज्ञानोबराय आणखीन सांगतात आधीच समुद्र पाहे, ते द्वाडपणा कवना नाही, मग वड वानळ तैस्याही विरजा जैसा. अरे आधीच समुद्र कसा आहे? विशाल. ज्यावेळेस तुम्ही समुद्राकडे जासाल ना, समुद्र पाहसाल त्यावेळेस अफाट समुद्र दिसतो. अफाट, तुमचे डोळेही पुरत नाहीत किंवा डोळ्याची नजर सुद्धा पुरत नाही, त्याच्याही पेक्षा तो दूर असा अफाट आहे का नाही. आणि समुद्रामध्ये जर गेले तर मग अरे ज्यावेळेस समुद्राच्या पाण्यामध्ये तुम्ही जासाल, कशामध्ये जासाल? होडीमध्ये, ते नावामध्ये. ते नावामध्ये जर तुम्ही पाण्यामध्ये गेले आत तर इकडे तिकडे विशाल फक्त पाणी दिसतं, दुसरं काही दिसतं का? नाही. अफाट असा समुद्र, आणि अफाट समुद्र आणि त्यात पुन्हा वडवानळाची जर भर पडली तर आणखी अरे जसं पहिल्या समुद्राची काय भीती वाटते, विशाल समुद्र आहे आणि त्यात वडवानळाचं सहाय्य झालं तर मग जसं आणखीनच तो घाबरवणारा आहे. अरे तुम्ही समुद्रामध्ये गेले, समुद्र तर विशाल आहेच, अफाट आहेच, त्याच्यामध्ये डुबले तर पुन्हा परत याचे चान्सेस आहे का की एखादा वाचून परत येईल म्हणून? असं होणं शक्य नाही. तर आणि त्यात वडवानळाचं साह्य भेटलं. वडवानळ माहिती ना, पाण्यामध्ये निघतो तो, तुम्हाला शाळेमध्ये शिकवायला असं. कुठे असतो वडवानळ? पाण्यामध्ये असतो. पुढे वडवानळाच्या संबंधानं आणखीनही विवेचन आलेलं आहे. तर सांगतात की नातरी प्रलयवन्ही महावात, या दोघा जैसा संगात, तैसा हा गंगासूत सेनापती. अरे ज्ञानोबराय सांगतात की प्रलयकालचा अग्नी आणि प्रलयकालचा वायू दोघांचा ज्याप्रमाणे मेळ व्हावा. अरे अग्नी लागल्यानंतर, जसं आग लागल्यानंतर काय होतं की ते एका क्षणात या ठिकाणून त्या ठिकाणी, त्या ठिकाणून त्या ठिकाणी जाते. काय होतं? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते. अरे मी लहान होतो एकदा, आणि लहान होतो आणि शेतामध्ये हरभरे भाजण्यासाठी मी काय केलं, धुऱ्यावर हरभर, मला काही एवढं कळलं नाही की हे धुरा पेटला तर हे इतकं पांगल म्हणून. आणि म्हणून ते हरभरं पेटवण्यासाठी मी काय केलं, धुऱ्यावर एका असं खडकावर थोडंसं हरभरं भाजण्यासाठी माचीस आणली आणि हरभरं पेटवलं. जसंही हरभरं पेटवलं तसं त्या हरभऱ्याच्या साह्यानं जे काही शेजारचं वाढलेलं गवत होतं ते गवत पेटलं. एकटाच होतं शेतामध्ये. ते गवत जसं पेटलं तसं सगळीकडे त्या गवतानं पेट घेतला आणि धुऱ्याला गवत होतं.
इकडला धुरा पेटला, तिकडला धुरा पेटला. म्हणलं इकडला विझवाव का तिकडला विझवाव. लोकांच्या शेतामध्ये तुरीच्या सुड्या, हरभऱ्याच्या सुड्या. म्हटलं बस झालं आता, जळलं म्हटलं सगळं आता. मी पळत पळत गेलो. एका ठिकाणी तूर ठोकणं चालू होते. तिथे 5-25 माणसं त्यांना बोलून आणलं आणि ती आग विझवली. अरे तशी जर आग लागली आणि त्यात जर वारा सुटला तर मग, अरे वारा सुटल्यानंतर मग आग थांबत नसते. आता हे शांत वातावरण असलं तर आग लवकर विझू शकते, पण आग लागली आहे आणि वारा सुटला तर माऊली सांगतात प्रलय वन्ही, म्हणजे प्रलय काळाची आग लागली आहे. आणि त्यात त्याला साह्य कशाचं भेटलं? वायूचं भेटलं. आणि वायूचं साह्य भेटल्यानंतर तो जसा तांडव सगळीकडे करतो. अरे आग लागल्यानंतर, एकदा आग लागल्यानंतर सगळी बिल्डिंगची अख्खी बिल्डिंग जळून जाते. विझवता विझवता 5-50 लोक मरून जातात. नाही बाहेर येऊ शकत. तर सांगायचं तात्पर्य तसा प्रलय काळचा वन्ही लागला, आग लागली आणि त्यामध्ये वाऱ्याचं साह्य जर भेटलं तर जसा तो सगळीकडे तांडव पसरतो, त्या पद्धतीने हा गंगासूत सेनापती आहे. गंगासूत कोण? अरे वेगळ्या प्रकारचे नाव घेतलं आहे इथं. भीष्म पितामहाचंच नाव गंगासूत आहे. तो गंगेचा पुत्र असल्यामुळे गंगासूत म्हणतात. आता एनेसी कवन भिडे हे पांडव सैन्य कीर्तोकडे वरचिलीने पाडे दिसत असे. आता एनेसी कवन भिडे, अरे यांच्या सोबत, यांच्या समोर असं कोण लढू शकतं? कोण युद्ध करू शकतं? अरे हे पांडवाचं सैन्य तर अगदी अपुरच आहे. आता एनेसी कवन भिडे हे पांडव सैन्य कीर थोकडे, थोकडे म्हणजे फार अल्प आहे. अरे आमचं सैन्य किती आहे? 11 अक्षहिणी आहे. आणि ज्यांचा रक्षक कोण आहे? सेनापती भीष्म पितामहा, ज्यांच्या ताब्यात हे सैन्य आहे. आणि भीष्म पितामहा एकट्याचाच जर सामर्थ्य विचार केला तर माऊलीने स्वतः सांगितलंय की जसा प्रलय कालचा वन्नी लागला आणि वन्नी लागल्यानंतर जसं वाऱ्याचं साह्य त्याला भेटल्यानंतर जसा तो तांडव सगळीकडे पसरतो, तसा एकटा भीष्म पितामहा सर्वांना पूर्ण उरणार सारखा आहे. आणि हे जे काही पांडवाचे सैन्य आहे हे फार थोकडे आहे, कमी आहे. किती आहे? फार थोकडे आहे, कमी आहे. वरचिली निपाडी दिसत असे. सांगतात की अरे हे फारच अपुरे दिसत आहे. आता आणखीन सांगतात, आता येणी शिकवणं भिडे पांडव सैन्य कीर्तोकडे वरचिली निपाडे दिसत असे. वरी भीमसेन बेथू तो झाला असे सेनाना तो ऐसी बोलुनिया मातू सांडले तेने. आता आणखीन एक शब्द वापरला, भीमसेन बेतू. अरे हा जो काही भीमसेन आहे, भीमसेन कोणाचा सेनापती होता? पांडवाच्या सेनेचा. अरे हा भीमसेन युद्ध चातुरीहीन आहे. यांच्याकडं युद्धाचं चातुर्य आहे का? नाही. युद्ध चातुरीहीन आहे, आडदंड आहे आणि पांडवाचा सेनापती आहे. अशी बोलून त्यांनी ही गोष्ट तिथे सोडून दिली. हा जो भीमसेन आहे कसा आहे? आडदंड आहे. आपण म्हणतो ना मिलिटरीतल्या माणसाचा दिमाग कुठं असतो? घुटण्यात असतो. म्हणजे का म्हणतो आपण? कारण तो एखाद्याला शूट करायचा असेल तर विचार करत नाही, तो डायरेक्ट शूट करून टाकतो म्हणजे समोरच्या ज्या काही शत्रूला. आणि तो विचार करत नाही जास्त, कारण विचार करायचा तो काम करत नाही. आणि केलंही पाहिजेत. समोर जर शत्रू आपल्यावर जर येत असेल तर आपण त्याला प्रत्युत्तर दिलंच पाहिजेत. तर आता गीतेमध्ये 11 क्रमांकाचा श्लोक काय सांगतो बघा. ऐनेषु च सर्वेषु यथा भाग मवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. आता या ठिकाणी बघा आणखीन दुर्योधनाचा कपटीपणा दिसून येतो. कसा? तर हा जो दुर्योधन आहे, हा दुर्योधन द्रोणाचार्याकडे गेला आणि द्रोणाचार्याकडे जाऊन द्रोणाचार्याला हे सगळं सांगू लागला की बाबा आपला जो अशी सेनापती आहे तसा आहे, आपला जो भीष्म पितामह आहे, हे सगळं सांगू लागला की आपल्याकडं कोण आहेत? भीष्म पितामह आहेत. आपल्याकडं 11 अक्षहिणी सेना आहे. पुन्हा सुरुवातीला त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे 17च युद्ध आहे, पण आपल्याकडे असे अगणित युद्ध आहे की त्यांना मोजता सुद्धा येत नाही. एवढं सगळं सांगितलं, एवढं सगळं पटवून सांगितलं. नव्हे तर त्यांना चिडवण्यासाठी सांगितलं, दृष्टद्युम्नाचा पुत्र जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी क्रूठा केला आहे ना, विद्या देऊन ज्याला तुम्ही विद्या दिली. अरे असा जो कोण दृष्टद्युम्न, तो काय पांडवाच्या सेनेकडून काय करत आहे? व्यूहरचना करत आहे. असं पद्धतीने चिडवण्याचं काम केलं. तरीही सुद्धा जे काही द्रोणाचार्य आहे त्यांच्या चेहऱ्यावरील माशी सुद्धा उठली नाही. म्हणजे माशी उठली म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे की त्यांनी प्रतिक्रियाच दिली नाही.
नाही का नाही? अहो जसं एखाद्याला आपण बोलू आपण कंटाळतो, पण तेव्हा आपलं शांत, ते म्हणतो बोला तुम्हाला काय बोलायचं तर, मी मात्र काही बोलत नाही. तसं द्रोणाचार्य जे होते, द्रोणाचार्य शेवटी काहीच बोलत नाही. म्हणून एक प्रकारे या दुर्योधनाच्या अंतःकरणात चीड सुद्धा आली. अरे मी एवढं सांगतोय, एवढं मी पटवून सांगतोय की आपल्याकडे अशी सेना आहे, तशी सेना आहे, आपला जो सेनापती तो भीष्म पितामह आहे, आपल्याकडे कर्णासारखे वीर आहे, आपल्याकडे कृपाचार्यासारखे आहेत, आपल्याकडे तुम्ही स्वतः आहे, भीष्म आहे का नाही, असे सगळं पटवून सांगितलं, सगळं सांगितलं. द्रोणाचार्याने त्यांना शांत करायसाठी असं तरी म्हणायला पाहिजे होतं ना, नाही आपणच युद्ध जिंकू, नाही आपण लढाई जिंकू, असं तरी म्हणायला पाहिजे, धैर्य देण्यासाठी. द्रोणाचार्य एक शब्दही बोलत नाही. एक शब्दही न बोलल्यामुळे आता मात्र थोडा चिडूनच म्हणा की तो काय म्हणत आहे की ऐनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिता, आपापल्या माराच्या ठिकाणी स्थित राहून आणि आपल्या अधिकाराखाली सैन्यानिशी तुम्ही काय करा, भीष्माचार्याचं संरक्षण केलं पाहिजे. सगळ्यांनी संरक्षण केलं पाहिजे. कुणी? सगळ्यांनी कोणाचं संरक्षण करायचं? भीष्म पितामहाचं संरक्षण करायचं. म्हणजे भीष्म पितामहाला काही होऊ द्यायचं नाही. त्याला कारण पण तसंच आहे, कारण भीष्म पितामह आहे सेनापती, आणि जो मेन सेनापती असतो त्याचेच हे सगळे सैनिक ऐकत असतात. आता जर युद्धातील मेन माणूस जर पडला तर काय होतं याचं उदाहरण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पानिपतच्या युद्धामध्ये विश्वासराव कोण होते? पेशवे होते ना. तर विश्वासरावाला ज्यावेळेस गोळी मारण्यात आली, गोळी घालण्यात आली, आणि ज्यावेळेस विश्वासराव खाली पडल्यानंतर हे जसं मराठ्यांना कळालं तसेच मराठे सगळे पळू लागले. आता जर वास्तविक पाहिलं तर ती लढाई जवळजवळ जिंकलीच होती, परंतु एकटा विश्वासराव मेल्यामुळे सगळ्यांचं धैर्य खचलं आणि सदाशिवराव सहित सगळ्यांचं धैर्य खचलं, आणि धैर्य खचल्यामुळं सगळे पळू लागले. सदाशिवरावाने त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला, परंतु सगळ्यांचं धैर्य खचल्यामुळं सगळे मारले गेले. कशामुळं? सेनापती, कारण मुख्य माणूस मेल्यामुळं. म्हणून सांगितलं की तुम्ही सगळे काय करा की या भीष्म पितामहाचं संरक्षण करा. आता ज्ञानोबाला काय सांगतात ते पहा. मग पुनरुपी काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले, आता दळभार आपुले सरसे करा. मग दुर्योधन म्हणत आहे सेनापतीला उद्देशून की आपले जे काही सैन्यभार आहे ते काय करा, सज्ज करा म्हणजे आता युद्धासाठी तयार. जया जिया औक्षहिनी तेने तिया अरणी वर्गन कवन कवनी महारथिया. अरे ज्यांना जेवढी औक्षहिनी सेना दिलेली आहे, म्हणजे एक गट किंवा हा गट यांनी सांभाळायचा, तो गट त्यांनी सांभाळायचा, तो गट त्यांनी सांभाळायचा, तो गट त्यांनी सांभाळायचा, त्यांनी इकडून युद्ध करायचं, त्यांनी तिकडून युद्ध करायचं, ही जी काही युद्धाची जी काही बांधणी केलेली आहे आणि ज्यांच्याकडे जी जबाबदारी दिली आहे त्यानं ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडायचं काम करायचं. तेने ती आवरी जे भीष्मातळी राहिजे, द्रोणात म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. आता इथे ज्ञानोबराय सुद्धा ते सांगतात की तुम्ही द्रोणाचार्यासहित सगळ्यांनी काय करायचं आहे, तर भीष्माचार्याचं काय करायचं आहे, रक्षण करायचं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भीष्म पितामह जे आहे ते भीष्म पितामह हे कौरव असो का पांडव असो, हे त्यांचे कोण आहेत? अरे कौरव असो का पांडव असो हे त्यांचे वंशज आहे. म्हणजे भीष्म पितामहाचे हे सगळे वंशज आहे, कौरव पांडव दोन्ही. परंतु तरीही सुद्धा या दुर्योधनाला माहित होतं की भीष्म पितामह हे अशा परिस्थितीत सुद्धा गद्दारी करू शकणार नाही किंवा पांडवाचा मोह धरू शकणार नाही, ते आपल्याकडूनच व्यवस्थित लढतील. परंतु द्रोणाचार्याच्या बाबतीत संदेह होता. म्हणून यावेळेस तुम्हाला सांगितलं, जसं एवढं सगळं भारोड सांगून सुद्धा द्रोणाचार्य काही करत नाही, म्हणून अशा पद्धतीनं काय केलं की सांगितलं तुम्ही तुमच्या सहित सगळे काय करा, तर यांचं रक्षण करा. कोणाचं रक्षण करा? भीष्म पितामहाचं रक्षण करा. हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा, येणे दळभार आगवा सा चमचा. हाच याचं एक रक्षण करा. आणि याचं जरी तुम्ही रक्षण केलं ना तरी हा भीष्म पितामह हा काय सगळ्यांना पुरून उरणारा आहे.
याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की हा सगळ्यांना पुरवणार आहे. कारण मागेच त्यांना सांगितलं की भीष्म पितामह कसा आहे, जसा प्रलय काळी वन्ही लागला आणि वन्ही लागल्यानंतर प्रलय काळाचा वन्ही लागला आणि प्रलय काळाचा वन्ही लागल्यानंतर तो जसा त्याला आणखीन सहाय्य कशाचं झालं, वायूचं सहाय्य झाल्यानंतर जसा तो सगळीकडे तांडव पसरवतो तसा भीष्म पितामह हा एकटा सर्वांना कापी आहे, एवढं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. आता यावर पुन्हा संजय हे सगळं बोलत आहे. तस्य संजयन हर्ष कुरुवृद्ध पितामह सिंहनादम विनोदच्छे शंखम दद्मो प्रतापवान ततः शंखाश्च भैर्यश्च पन्वानक गोमुखः स सैवाभ्यहन्यंत स शब्दोस्तुमलो भवात. आता सांगतात की राजा दुर्योधनाचे भाषण ऐकून, काय राजा दुर्योधनाचे भाषण ऐकून नंतर कौरवाच्या कुलात सर्वात वडील असलेले पितामहा भीष्माचार्य यांनी आवेशाने सिंहासारखी गर्जना करून शंखनाद करून दुर्योधनाच्या चित्तात अत्यंत हर्ष उत्पन्न होईल अशा पद्धतीची क्रिया केली. अरे हे जे काही कोण भीष्म पितामह यांनी हे सगळं संभाषण ऐकलं की हा द्रोणाचार्याकडे गेला सुद्धा, द्रोणाचार्याला एवढं सांगितलं सुद्धा, द्रोणाचार्य सांगून सुद्धा द्रोणाचार्य ऐकत नाही. आणि म्हणून आपल्या जो काही राजा दुर्योधन आहे, या ठिकाणी राजा दुर्योधन म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे की धृतराष्ट्र जो आहे त्याचा सगळा कारभार कोण करत होता, हाच करत होता. तू तर नुसता बसायला फक्त तिथं होता राजा म्हणून, पण सगळं चालवणारा कोण होता, दुर्योधनच होता. आणि म्हणून दुर्योधनाला खुश करण्यासाठी, दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी, दुर्योधनाच्या अंतःकरणात असलेली जी भीती आहे ती भीती काढून टाकण्यासाठी जे भीष्म पितामह आहे त्यांनी काय केलं तर ततः शंकाश्च भैर्यश्च पन्वानक गोमुखः स सैवाभ्यहन्यंत स शब्दोस्तुमलो भवात. भीष्मच्या पितामहाने काय केलं, शंखनाद केला, सिंहासारखा शंखनाद करून भीष्माचार्याने शंखनादाबरोबर जिकडे तिकडे काय केला, जिकडे तिकडे जसा शंखनाद झाला तसाच सगळीकडे भेरी, पनवान, गोमुख वगैरे यांचा ध्वनी उठले आणि हे सर्व मिळून एकच भयंकर ध्वनी झाला. आता या दोन गोष्टी आहे. भीष्म पितामह आहे सेनापती आणि भीष्म पितामह सेनापती आहे. तर भीष्म पितामहाने जो काही शंख जो आस्फुरला, म्हणजे जे काही शंख त्याने काय केला, शंख फुंकला तर तो शंख फुंकला कशासाठी, या दुर्योधनाला खुश करण्यासाठी. कशासाठी, दुर्योधनाला खुश करण्यासाठी. परंतु इथे उलटच होऊन गेलं. कारण भीष्म पितामह सेनापती असल्यामुळे सगळ्यांना असं वाटलं की भीष्म पितामहाने युद्धासाठी किंवा युद्धाची सूचना देण्यासाठी काय केलं आहे, किंवा अप्रत्यक्षपणे युद्ध सुरू करण्याची सूचना दिली आहे. काय केली आहे, युद्ध सुरू करण्याची सूचना दिली आहे. यांनी तर फक्त त्या दुर्योधनाला खुश करण्यासाठी काय केली होती, त्या शंखांचं अस्फुरण केलं होतं किंवा शंख फुंकला होता. परंतु एक प्रकारे म्हणतात की जसा यांनी सिंहनाद केला, या शंखाचा जसा सिंहनाद केला तसाच सगळे जे काही तिकडे शंख, भेरी, पनवान, गोमुख वगैरे असे काय वेगवेगळ्या प्रकारचे भयंकर ध्वनी वाजवायला सगळ्यांना सुरुवात केली. आणि यावर ज्ञानोबा राय काय म्हणतात, ह्या सरळ सरळ ओव्या आहे परंतु सरळ सरळ आपण अर्थ त्याचा घेत चालू. या राजाची या बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनाद. या राजाची या बोला, या राजा कोण, दुर्योधन. दुर्योधनाच्या बोलण्याने भीष्माचार्याने फार संतोष झाला. संतोष म्हणजे काय, समाधान वाटलं. समाधान का वाटलं, कारण शेवटी कोणाला कोणाची स्तुती केली. अहो मी जर तुमची स्तुती केली तुम्हाला बरं वाटतं जरा, की चांगला तबला वाजवतात, चांगला मृदंग वाजवतात असं म्हणलं तर बरं वाटतं जरा, कीर्तनातून प्रवचनातून आहे का नाही. समाधान माणसं छाती फुगती, वा हा आपण चांगलं वाजवतो, महाराजांना आपलं नाव घेतलं. पण सांगायचं तात्पर्य की त्या पद्धतीनं या ठिकाणी दुर्योधनाने काय केलं की भीष्म पितामहामध्ये एवढं सामर्थ्य आहे आणि सामर्थ्य एवढं आहे की एकटे भीष्म पितामह सगळ्यांना पुरवणारे आहे. अशा पद्धतीचे जे काही वाक्य रचना केली किंवा जे काही वाक्य बोलले
ते सगळे भीष्म पितामहाने ऐकले आणि या राजाची या बोला सेनापती संतोषला म्हणजे माऊली सांगतात की त्या सेनापतीला बरं वाटलं, समाधान वाटलं की आपला चांगल्या पद्धतीने उदो करत आहे. आणि मग तेने केला सिंहनाद आणि संतोष होऊन त्यांनी काय केला, भयंकर सिंहनाद केला. आता या ठिकाणी सिंहनाद करण्याचे तुम्हाला सांगितलं 2 उद्देश आहे. एक तर त्या द्रोणा स्वतःची स्तुती झाल्यानंतर त्यातून एक त्यांनी सिंहनाद केला आणि दुसरी गोष्ट हा जो काही दुर्योधन आहे, दुर्योधनाच्या अंतःकरणात जी असलेली भीती आहे ती भीती काढून टाकण्यासाठी सुद्धा सिंहनाद केला. तो गाजत असे अद्भुत दोन्ही सैन्यांत प्रतिध्वनीनं समात उपजत असे. अशा पद्धतीने तो प्रतिध्वनी सांगतात की दोन्ही सेनेमध्ये तो प्रतिध्वनी त्या उमटायला सुरुवात झाली. जिकडे तिकडे त्याचा काय झाला, त्या जे काही भीष्म पितामहाने सिंहनाद केला त्या सिंहनादाने सगळीकडे एक प्रकारे काय झाला, एवढा अफाट आवाज पसरला. माऊलीने त्याचं वर्णन केलं आहे की त्या दोन्ही सैन्यांती प्रतिध्वनीनं समात उपजत असे. तयाची तुलगा सवे वीर वृत्तीचे नेथावे दिव्य शंख भीष्मदेवी अस्फुरीला. त्या प्रतिध्वनीने भीष्माचार्य वीर वृत्तीचा आवेशाने दिव्य जो शंख फुंकला होता त्याचं वर्णन करताना असं सांगतात की ते दोन्ही नाद मिळले ते त्रैलोक्य वधिरभूत झाले, जैसे का आकाश मिळले आकाश पडले तुटोनिया. आता या ठिकाणी सांगतात की दोन्ही नाद मिळाले कारण जे काही दोन्ही नाद म्हणजे काय, एक त्यांनी शंख फुंकला आणि शंखाचाच पुन्हा प्रतिध्वनी झाला. अरे ज्यावेळेस तुम्ही डोंगरावर जासाल, तुम्ही त्यावेळेस डोंगरावर गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस जोराने हाक मारा, समोर तुम्हाला डबल रिफ्लेक्शन परत येतं, पुन्हा तुम्हाला तो आवाज परत येतो. तसा त्या शंखाचा जो आवाज आहे पुन्हा 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 त्याचे काय झाले, प्रतिध्वनी झाले. आणि प्रतिध्वनी झाल्यामुळे ते सांगतात की ते दोन्ही नाद मिळले आकाश तुटून पडावं, ज्याप्रमाणे आकाश तुटून पडावं व भयंकर आवाजाने त्रैलोक्याच्या सगळ्या कांठाळ्या बसल्या जाव्या, अशा पद्धतीचा तो ध्वनी झाला. त्यानंतर सांगतात घडघडीत अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कापत असे. अरे असं वाटायला लागलं की आकाशच आता खाली पडतं की काय, गडगडीत. आणि दुसरी गोष्ट, गडगडीत अंबर, आकाशात गडगड आवाज सुरू झाला आणि समुद्रामध्ये पहिलाच लाटा असतात, परंतु त्या सांगतात की समुद्र सुद्धा उचंबळू लागला आणि सर्व चराचर काय झालं, भयभीत झालं, कापू लागलं. त्यानंतर पुन्हा माऊली सांगतात की तेरे महाघोष गजरे दुमदुमिते गिरकंदरे तव दळा माझी रणतुरे अस्फुरिले. त्या भयंकर नादाने पर्वताच्या गुहा दुमदुमून गेल्या. तितक्याच नाही तर सैन्यात जिकडे तिकडे रणवाद्यही वाजवू लागले. अरे एवढा भयंकर तो नाद झाला, एवढा भयंकर तो आवाज झाला, सगळीकडे त्या आवाजाचं काय झालं, तो आवाज दुमदुमू लागला. आणि त्यानंतर त्यामध्ये रणवाद्याचं सुद्धा त्यामध्ये काय झालं, त्यामध्ये ॲड झाले, सामील झाले. तर ते रणवाद्याचंही त्यात आवाज आणखीन वाजू लागला. उदंड सैंग वाजती भयानक खाकती महाप्रळय जेत धोकडासी. या ठिकाणी सांगतात तिथेच भयंकर आणि कर्कश अशा प्रकारे रणवाद्य वाजू लागले. सगळ्यांनीच रणवाद्य वाजवायला सुरू केले, सगळेच रणवाद्य वाजवले आणि या आवाजाने मोठमोठे धैर्यवानही तेही घाबरले आणि असं वाटू लागलं की धैर्यवानांना की आता 100% काय होतो, महाप्रलय होतो. आणि महाप्रलया झाल्यासारखं सगळ्यांना भासू लागलं. कोणकोणते वाद्य वाजू लागले तर ज्ञानोबा सांगतात भेरी निशाण मांदळ शंख कहाळ भोंगळ आणि भयासुर रणकल्लोळ सुबटाचे. त्यात काय सांगतात की नौबत डंके ढोल शंख झांजा तुतार्या जिकडे तिकडे हे अशा पद्धतीने हे वाद्य वाजत आहे. आणि आणखीन सांग अवेश भुजा त्राहटती विसनले हका देती जेत महामद भद्र जाती अवर्तीना. आणि त्याच्या आवाजाने युद्ध जिकडे तिकडे जे वीर स्त्री दंड थोपटू लागले होते ते सुद्धा कित्येक त्या आवाजाचे याने युद्धाच्या आवेशाने शत्रूंना जे हाक देऊ लागले. आणि या ठिकाणी मधोन्नत हत्ती आवरण्याचे झाले. अरे योद्धे जिकडे तिकडे वीरस्त्रीने दंड थोपटू लागले. काय सांगू लागले, वीरस्त्रीने दंड ठोपू लागले
की आम्ही योद्धे आहे, योद्धे आहे. तर अशा पद्धतीने आणि पुढे सांगतात की या ठिकाणी मदुन्मत्त हत्ती आवरणास झाला आणि आणखीन तेत भेडाची कवन माते कासिया कीर फेटते जेने दचकला कृतांत अंग नेघे. काय अंग नेघे. तेत भेडाची कवन माते कासिया कीर फेटत जेने दचकला कृतांत अंग नेघे. आणि अशा पद्धतीने की भेकड असे कच्चे वीर तर पाचोळ्यासारखेच उडून गेले म्हणतात. काय कच्चे वीर पाचोळ्यासारखे उडाले. प्रत्यक्ष मृत्यू देखील भयभीत होऊन तिथे पाय ठेवू इच्छित नव्हता. मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकत म्हणजे पाय ठेवू शकत नव्हता. इतक्या पद्धतीने इतका तो घनघोर आवाज होता. एका उभयाची प्राण गेले चांगाचे दात बैसले बिरुदाचे दांदुले होता ती. ऐसे अद्भुत तुरबांबाळ ऐकुनी ब्रह्मा व्याकुळ देव म्हणती प्रळय काळ ओढावला आजी. आणि अशा पद्धतीने काही लोकांतर उभ्या उभीच प्राण सोडले म्हणतात. उभ्या उभीच प्राण सोडले. काहीच्या तर दात खेळ्याच बसल्या. काही जे अजिंक्यपणाचे ब्रीद वागवणारे होते ते सुद्धा थरथर कापू लागले. आणि असा हा भयंकर ध्वनी ऐकून ब्रह्मदेवालाही काही सूचना असं झाला. आणि अशा पद्धतीने हे जे काही भीष्म पितामहाने जो काही सिंहनाद केला, शंखनाद केला, त्या शंखनादाचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. त्यानंतर तिकडील जे काही सैन्य होते त्यांनी जे काही भेरी निशाण हे जे काही ढोल शंख झांजा तुतार्या ह्या जे काही वाजवले त्याचं वर्णन केलं आहे. आता उद्या भगवंत शंख स्फुरणार आहे. ते उद्याच्या चिंतनामध्ये आपण पाहणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.